नमस्कार मित्रांनो, आम्ही गेलो आहे बघा तिरुपती बालाजीला. मित्रांनो, चालू आहे जेवण अन्नस्थळमध्ये. एक नंबर जेवण मिळते मित्रांनो तिरुपती बालाजीमध्ये. बघा आमचे सगळे परिवार आहे. चालू आहे बघा जेवण. एक नंबर जेवण आहे मित्रांनो. लाखो लोक जेवतात मित्रांनो दररोज तिरुपती बालाजीमध्ये. बघा मित्रांनो, इथं फिरायला आलो बघा. तिथं आकाशगंगा पाताळगंगा असं देवस्थान आहे मित्रांनो. तिथे फिरायला आलो बघा. एक नंबर तिथे मित्रांनो मोठे मोठे खडोळ्या पण होते. लय मोठे खडोळे होते मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेकरू म्हणतात बघा त्याला. तसले मोठे मोठे खडोळे होते मित्रांनो. तुम्ही बघू शकता. भरपूर लोक आले होते मित्रांनो. भरपूर तुम्ही बघू शकता किती लोक आलेत बघा. ह्या मंदिराला या बालाजी देवस्थान बघण्यासाठी भरपूर लोक येतात मित्रांनो. बघा रांगच रांग आहे लोकांची मित्रांनो. इथं लई खूप महाग आहे मित्रांनो. इथं बघा दर्शन करायला खूप महाग आहे. मार्केटमध्ये खूप महाग आहे. जेवण ते लई महाग आहे मित्रांनो. त्याच्यामुळं जेवण ते घेऊन घरूनच घेऊन या मित्रांनो. जास्तीत जास्त फळं घेऊन या मित्रांनो. तिरुपती बालाजीला निघालायचं असेल तर फळं घेऊन या जास्तीत जास्त. बघा मित्रांनो कसला आहे नजारा तुम्ही बघू शकता. कसलं वातावरण इकडे मित्रांनो. एक नंबर वातावरण आहे. एकच नंबर वातावरण तुम्ही बघू शकता. थंडगार वातावरण आहे मित्रांनो तिरुपती बालाजीमध्ये. आता चाललं आहे बघा मित्रांनो दुसऱ्या स्पॉटला. हनुमानजीचं मंदिर आहे मित्रांनो. इथं हनुमानजी एक नंबर हनुमानजीचं मंदिर आहे. नक्की भेट द्या मित्रांनो हनुमानजीच्या मंदिराला तिरुपती बालाजीला देवस्थानला गेल्यानंतर. लय भारी मित्रांनो. इथं बघा झाडं तर किती उंच उंच झाडं आहेत मित्रांनो. आणि त्या जंगलामध्ये आम्हाला गावरान कोंबड्या पण दिसले मित्रांनो. एक नंबर होते मित्रांनो. बघा नंतर ना फिरून आलो मित्रांनो. अजून जेवण करायला आलं बघा. एका हॉलमध्ये काही बी 70-80 हजार लोक बसतात मित्रांनो एका टाईमला जेवायला. बघा मित्रांनो चाललंय बघा. कसं आहे मित्रांनो गार्डन तुम्ही बघू शकता. नुसतं जिकडे भेटेल तिकडे झाडच झाडं. रोडच्या कडेनं पण चांगलं गार्डन केलं आहे मित्रांनो. बघा रोडच्या कडेनेच एकदम व्यवस्थितशीर गेलेलं आहे मित्रांनो. गाडी बिडे ॲक्सिडेंट झाला तर गाड्या खाली पडणे म्हणून बघा गेलेले त्यांनी एक नंबर केल्यात. सगळं कंपाऊंड ते आहे मित्रांनो व्यवस्थितशीर. लोक त्याला दररोज स्वच्छ करतात मित्रांनो. थोडंसुद्धा कुठं खड्डे नाहीत काहीच नाही. कुठं पण कचरा दिसणार मित्रांनो. तुम्ही तिरुपती बालाजीमध्ये आल्यावर कुठं पण घाण दिसणार बघा. एक नंबर जिकडे भेटेल तिकडे क्लीन आणि क्लीन. व्यवस्था करायला खूप माणसं ठेवलेत मित्रांनो. हजारो माणसं आहेत मित्रांनो व्यवस्था करायला. सगळं साफसफाई करायला, क्लीन ठेवायला. मंदिर रोडा क्लीन पुरा. खाली सुरुवातीपासून वरी जा कोणा तुम्हाला जिकडे भेटेल तिकडे माणसं दिसतात मित्रांनो. तिरुपती बालाजीचे काम करणारे माणसं. थोडंसुद्धा 4-5 दिवस होतं मित्रांनो. थोडंसुद्धा गलीज नव्हतं बघा. कुठं पुरा तिरुपती मंदिर सगळं बाहेर तिकडे सगळं इकडे तिकडे फिरलो बघा. कुठं पण गलीज दिसत नाही बघा. लय तगड हे आहे मित्रांनो. तगडा व्यवस्था आहे मित्रांनो तिथं. लय थंड वारा आहे मित्रांनो तिकडे. लय थंड वातावरण आहे बघा. एवढं उन्हाळा आहे तर इकडे गावाकडे तिथं बघा थंडगार होतं बघा. आपली 5 दिवसाची ट्रिप होती मित्रांनो. 5 दिवस फिरून आले बघा. रूम पण स्वस्तमध्ये मित्रांनो. 1 दिवसाला 100 रुपये रूम. फक्त बाहेर जायचं नाही मित्रांनो. बाहेर जेवण खाण्याला लई पैसे आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त फळं घेऊन जावा मित्रांनो. 10 ते 15 किलो फळं घेऊन जावा खायला. 4-5 रोजसाठी 4-5 माणसासाठी 10-15 किलो फळं घेऊन जावा. चिवडा घेऊन जावा. हे रोटी भाकरी दशम्या हे काही बी बनवून घेऊन जाऊ नका मित्रांनो. आणि जास्त खर्च करू नका. बाहेर लई खर्च आहे मित्रांनो. साधी कोल्ड्रिंक आपल्या इकडे 10 रुपयाला मिळायची तिथं 20 रुपयाला मिळते मित्रांनो.